बसून घेऊया. ही वेळ आहे देवाचं वचन ऐकण्याची. आज आपण या आगमन समयाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आहोत आणि या शेवटच्या आठवड्याकरिता परमेश्वराने जो संदेश देऊ केलेला आहे त्याचं शीर्षक आहे की प्रेम खाली उतरून आलं. हालेलुया. शीर्षक आहे प्रेम खाली उतरून आलं. या ख्रिसमसच्या या ख्रिसमसच्या दिवशी प्रेम स्वर्गामधून खाली उतरून आलेला आहे. योहान कृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय वचन 16 मध्ये आपण वाचतो. हे वचन आपल्याला तोंडपाठ असं वचन आहे. योहान 3:16 त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. तर हा आगमन समय जो आहे हा प्रीतीचा समय आहे. हा 4था रविवार आगमन समयाचा. याच्यामध्ये आज आपण प्रीतीविषयी काही गोष्टी शिकणार आहोत. हा आगमनाचा काळ हा एक पवित्र काळ आहे. हा प्रतीक्षेचा काळ आहे आणि आपण ख्रिस्त जन्म उत्सव आपण साजरा करणार आहोत थोड्याच दिवसामध्ये. आणि हा ख्रिस्त जन्म उत्सव तुम्हाला आणि मला देवाच्या प्रीतीची आठवण करून देतो की देवाची जी प्रीती आहे ती स्वर्गातून खाली उतरून आली, मानव रूप धारण केलं आणि त्यांनी जगामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचप्रमाणे या आगमन समय आम्हाला परमेश्वर ही आठवण करून देतो की प्रथम परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केलेली आहे आणि त्यानंतर आम्ही त्याच्यावरती प्रीती केलेली आहे. तर देवाचं प्रेम जे आहे, देवाची प्रीती, देवाने या ख्रिस्त जन्माच्या वेळेस त्याची प्रीती तुमच्या आणि माझ्यासाठी प्रगट केलेली आहे. तर ही प्रीती जी आहे ती कोणतीही भावना नाही आहे, ते एक इमोशन नाही आहे किंवा कोणतेही फिलिंग नाही आहे, पण या प्रीतीमध्ये त्याग आहे, या प्रीतीमध्ये बलिदान आहे. कारण येशूचा जन्म जो आहे तो यासाठी झाला की त्यांनी त्याच्या प्राणाचा त्याग तुमच्या आणि माझ्यासाठी करावं. त्यांनी त्याचं जीवाचं बलिदान जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी द्यावं. आणि म्हणून ही प्रीती जी आहे ती साधी सुधी प्रीती नाही, त्याच्यामध्ये त्याग आहे, त्याच्यामध्ये बलिदान आहे. ही प्रीती सक्रिय आहे, फक्त बोलून दाखवलेली प्रीती नाही तर ती कृतीमध्ये करून दाखवलेली प्रीती आहे. आणि म्हणून ही प्रीती सक्रिय अशी प्रीती आहे आणि या प्रीतीच्या द्वारे तुम्हाला आणि मला मुक्ती मिळालेली आहे. तुम्हाला आणि मला पापापासून मुक्ती मिळालेली आहे, शापापासून मुक्ती मिळालेली आहे, आजारपणापासून मुक्ती मिळालेली आहे आणि हर एक सैतानी बंधनांपासून तुम्हाला आणि मला मुक्ती मिळालेली आहे. आणि म्हणून ही जी देवाची प्रीती आहे ती देवाने प्रथम तुमच्या आणि माझ्यावरती केली आणि त्या प्रीतीमध्ये त्याग आहे, बलिदान आहे, सक्रिय ती प्रीती आहे आणि त्याचबरोबर ती प्रीती मुक्ती देणारी अशी ती प्रीती आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मला तुम्हाला सांगू द्या की ह्या प्रीतीची सुरुवात जी आहे ती देवापासून झालेली आहे. हालेलुया. देवाने त्याचं प्रेम जे आहे, त्याची प्रीती जी आहे ती तुम्हाला आणि मला दाखवून दिलेली आहे. आणि जे या ख्रिसमसची जी स्टोरी सुरू होते ती स्टोरी परमेश्वराच्या हृदयातून ती सुरुवात होते. या ख्रिस्त जयंतीची सुरुवात जी आहे ती सुरुवात, त्या प्रीतीची सुरुवात परमेश्वराच्या हृदयापासून, त्याच्या अंतःकरणापासून ती सुरुवात त्याची होते. रोमकरास पत्र आपण जर का काढलं तर रोमकरास पत्र याचं 5वा अध्याय वचन 8 मध्ये म्हटलेलं आहे. रोमन्स चॅप्टर 5 वर्स 8. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. हालेलुया. देवाचं प्रेम जे तुमच्या आणि माझ्यावरती आहे ते कशा प्रकारे दाखवून दिलेलं आहे हे या वचनामध्ये लिहिण्यात आलेलं आहे.
आणि वचन सांगतं की आपण पापी असतानाच. किती सुंदर, किती अद्भुत हे शब्द आहेत पहा. आपण पापी असतानाच देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी मरण पावण्यासाठी त्यांनी पाठवलेलं होतं. यासाठी नाही की तुम्ही आणि मी फार चांगले लोक आहोत, पण यासाठी की देवाने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केलेली आहे. आपण पापी असताना त्यांनी तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केलेली आहे आणि त्यांनी आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवला, यासाठी की त्या पुत्राच्या द्वारे तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून जर का तुम्ही अनिश्चित परिस्थितीमधून जात असाल, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची खात्री नसेल किंवा तुम्हाला ही देखील खात्री नसेल की खरोखर परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो की नाही, हे तुम्हाला निश्चितपणे ठाऊक नसेल, तर आज परमेश्वर तुम्हाला ही आठवण करून देत आहे की प्रथम परमेश्वराने तुमच्यावरती प्रीती केलेली आहे. तुम्ही त्याच्यावरती प्रीती करण्या अगोदर परमेश्वराने तुमच्यावरती प्रीती केलेली आहे प्रियानो. आणि म्हणून त्यांनी ही वाट पाहिली नाही, परमेश्वराने या गोष्टीची वाट पाहिली नाही की एक ना एक दिवस मनुष्य जो आहे तो सुधरेल, एक ना एक दिवस तो आपल्या पापांपासून तो स्वतः त्या पापांपासून तो मुक्त होईल, ते पाप करायचं तो थांबवेल आणि पुन्हा तो देवाकडे वळेल. या गोष्टीची प्रतीक्षा देवाने केली नाही किंवा देवाने असं म्हटलेलं नाही की मानव जोपर्यंत त्या योग्यतेचा, त्या पात्रतेचा होत नाही तोपर्यंत मी वाट पाहणार आहे, असं देवाने म्हटलेलं नाही. पण मनुष्य ज्या तुटलेल्या अवस्थेमध्ये होता, ज्या पापाच्या अवस्थेमध्ये होता, त्याच अवस्थेमध्ये परमेश्वराने त्याच्यावरती प्रीती ही केलेली आहे. आणि म्हणून प्रियानो, त्या गव्हाणीमध्ये जन्मलेलं जे बाळ आहे तेच या प्रीतीचा पुरावा आहे की त्या जन्मलेल्या बाळाच्या द्वारे जे आहे देवाने त्याचं प्रेम तुम्हाला आणि मला दाखवलेलं आहे. देवाचं प्रेम आपल्यापासून दूर गेलेलं नाही, तर देवाचं प्रेम जे आहे ते आपल्याकडे आलेलं आहे आणि ते प्रेम येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये ते मानवापर्यंत ते प्रेम पोहोचलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, हा जो शेवटचा आगमनाचा आठवडा आहे हा प्रेमाविषयी बोलतो. या शेवटच्या आठवड्याचा जे काही थीम आहे, जो काही विषय आहे ते प्रेम आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की या प्रेमाची सुरुवात जी आहे ती देवापासून झालेली आहे. देवाच्या अंतःकरणामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी ते प्रेम उत्पन्न झालं आणि त्या प्रेमापोटी, त्या प्रेमाच्या खातीर त्यांनी येशू ख्रिस्ताला या जगामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी पाठवून दिलेलं आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की प्रीतीने देह धारण केला. हालेलुया. प्रीतीने देह धारण केला. देवाची प्रीती देवाने फक्त शब्दामध्ये बोलून ती दाखवली नाही, तर ती प्रीती त्याने कृतीमध्ये आणली आणि ती प्रीती काय झालेली आहे, दृश्य अशी झालेली आहे. आणि म्हणूनच योहान त्याचं शुभवर्तमान लिहित असताना, योहानकृत शुभवर्तमान याचा पहिला अध्याय वचन 14 मध्ये योहान काय लिहितो पहा. जॉन चॅप्टर 1 वर्स 14, शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते पित्यापासून झालेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण केले. हालेलुया. शब्द देही झाला म्हणजे येशू, ज्याला शब्द म्हटलेला आहे, त्यांनी देहरूप जे आहे ते धारण केलं आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती केलेली आहे. देवाने त्याचा एकुलता एक पुत्र त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी या भूतलावरती पाठवून दिला. त्याला मनुष्य रूप धारण करण्याकरिता त्यांनी सांगितलं. तो देव असून त्यांनी मनुष्याचं रूप धारण केलं आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी ते देह धारण करून या पृथ्वीवरती तो आला. आणि प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने बाळ म्हणून जन्म घेतलेला आहे. तो असाच देव म्हणून किंवा मानव रूप धारण करून तो पूर्ण मनुष्य होऊन, पूर्ण माणूस होऊन जो आहे तो या धरतीवरती तो उतरला नाही, पण त्यांनी एक बाळ म्हणून या ठिकाणी जन्म घेतलेला आहे. अशा प्रकारचं बाळ म्हणून जन्म घेतलेला आहे, जे बाळ अरक्षित होतं, जे बाळ नम्र होतं आणि त्याच्या जवळ, अगदी जवळ जाण्याकरिता, त्याच्या जवळ पोहोचण्याजोगा असा तो होता. म्हणजे तो वल्नरेबल होता, तो हंबल होता
आणि तो अप्रोचेबल असा होता. आणि म्हणून प्रेमाने कशाची निवड केलेली आहे? प्रेमाने एका गाईच्या गोठ्याची निवड त्या ठिकाणी केलेली आहे. देव असं म्हटलं नाही की माझा एकुलता एक पुत्र, तो त्रैक्य देवामधला एक जो देव आहे तो असं म्हटलेलं नाही. एक व्यक्ती महत्व, त्रैक्य देवातलं एक व्यक्ती महत्व जे येशू ख्रिस्त आहे, त्याला मी महलामध्ये मी त्याला जन्मास घालणार आहे, एका राजवाड्यामध्ये त्याचा जन्म होणार आहे, हे देवाने ठरवलं नाही. तर देवाने निवड कशाची केली? तर देवाने निवड जी आहे ती त्या गाईच्या गोठ्याची निवड देवाने केलेली आहे. आणि ही खरी प्रीती जी आहे ती तुम्हाला आणि मला दिसून येते. ती खरी प्रीती, त्यामध्ये किती नम्रता आहे हे तुम्हाला आणि मला दिसून येतं. की तो देव असूनही त्यांनी अशा परिस्थितीमध्ये जन्म घेतलेला आहे, बाळ म्हणून जन्म घेतलेला आहे. त्यांनी स्वतःचा त्याग केलेला आहे. त्यांनी स्वर्गातलं सिंहासन स्वतःचं सोडून तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो आलेला आहे. आणि त्यांनी त्या गव्हाणीमध्ये त्यांनी जन्म घेतलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाची जी प्रीती आहे त्या प्रीतीने देह धारण करून तुमच्या आणि माझ्यामध्ये वस्ती केलेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही जी प्रीती आहे ती देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं एक दान आहे प्रियानो. ती एक भेट म्हणून देवाने येशूला तुम्हाला आणि मला देऊ केलेला आहे. आणि म्हणून या ख्रिस्त जयंतीच्या वेळेस तुम्हाला आणि मला देव ही आठवण करून देतो की प्रीती जी आहे ती त्याच्यापासून दिलेलं एक दान आहे. आणि त्याचा स्वीकार तुम्ही आणि मी केला पाहिजे. ते दान आम्ही इतरांना देण्याच्या अगोदर, ती भेट आम्ही इतरांबरोबर शेअर करण्याच्या अगोदर, इतरांना वाटण्याच्या अगोदर प्रथम तुम्ही आणि मी त्याचा स्वीकार जो आहे तो तुम्ही आणि मी केला पाहिजे. पाऊल करीनच्या मंडळीला लिहित असताना करिंथकरास पत्र याचा पहिला अध्याय करिंथकरास दुसरं पत्र याचा 9वा अध्याय वचन 15. 2 Corinthians chapter 9 verse 15. करिंथकरास दुसरं पत्र याचा 9वा अध्याय वचन 15. त्याच्यामध्ये पाऊल म्हणतो की देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती हो. हालेलुया. देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती हो. हालेलुया. देवाचं अवर्णनीय दान, देवाने दिलेलं सर्वात महान दान म्हणजे काय आहे? तर ते प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मानवासाठी एक अवर्णनीय दान म्हणून परमेश्वराने देऊ केलेलं आहे. हे दान तुम्ही आणि मी कमवलेलं नाही आहे प्रियानो. हे दान जे आहे ते तुम्हाला आणि मला फक्त त्या दानाचा आम्हाला स्वीकार करायचा आहे. एक कृतज्ञता अंतःकरण घेऊन आम्ही जे दान म्हणजे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याचा स्वीकार आम्ही करायचा आहे. प्रियानो, या करिंथकरास पत्रामध्ये पाऊल जे आहे ते या ठिकाणी कोणत्याही ख्रिसमसचा संदेश तो लिहित नव्हता. येशूच्या जन्माविषयीचे काही तो संदेश या ठिकाणी लिहित नव्हता. तर या शास्त्र भागामध्ये तो संतोषाने देणारा कशा प्रकारचा असतो याच्याविषयी त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये तो लिहित असताना तो हे वाक्य त्या ठिकाणी लिहित आहे की देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती करा. जरी पाऊल ख्रिसमसचा संदेश देत नसेल तरी देखील एक योग्यरित्या त्याने ख्रिसमसच्या संदेशाचा सारांश जो आहे तो एका वाक्यामध्ये या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. आणि तो म्हणत आहे की हा एक क्षण आहे की परमेश्वराने त्याचं सर्वात महान दान जे आहे ते जगाकरिता देऊ केलेलं आहे. आणि ते दान म्हणजे इतर कोणताही मनुष्य नव्हे, इतर कोणतीही वस्तू नाही, तर ते दान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि त्या दानाला आम्हाला काय करायचं आहे? स्वीकारायचं आहे. प्रियानो, कोणी जरी तुम्हाला आणि मला एखादं बक्षीस दिलं, भेट वस्तू दिली, तर सर्वप्रथम आम्ही ती आपल्या काय करतो? हातामध्ये घेतो. त्यानंतर आपण ती उघडतो. त्यानंतर आपण त्याचं कौतुक करतो की किती छान, किती सुंदर, किती महाग, किती मौल्यवान वस्तू आपल्याला भेट म्हणून दिलेली आहे. आणि मग आपण त्याचा काय करतो? स्वीकार करतो. प्रेमाने त्याचा स्वीकार करतो. उघडपणे आपण त्याचा स्वीकार करतो. आणि मग त्यामधून जर का काही आम्हाला इतरांना द्यायचं असेल, वाटायचं असेल, तर आपण ती भेट वस्तू आपण इतरांबरोबर
शेअर करतो, त्याला आम्ही वाटून देतो. अशा प्रकारे आपण मनुष्याने दिलेलं आपण गिफ्ट आहे त्याच्या बरोबर अशा प्रकारचा व्यवहार करतो. पण परमेश्वराने जे अवर्णनीय दान म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्यासाठी देऊ केलेला आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार तुम्ही आणि मी उघडपणे आमच्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि फक्त त्याला आपल्या पुरतच न ठेवता आपण त्याला इतरांना दिला पाहिजे. तो ख्रिस्त आम्ही इतरांबरोबर शेअर केला पाहिजे. हाच खरा अर्थ या ख्रिसमसचा आहे. परमेश्वराने जी भेट म्हणून तुम्हाला आणि मला येशू ख्रिस्त दिलेला आहे त्याला आम्ही इतरांबरोबर शेअर केलं पाहिजे. आणि प्रियानो, एखादी भेट वस्तू कोणी आपल्याला दिली असेल आणि ती भेट वस्तू जर का आपण उघडली नाही तर त्याचा अर्थ काय होतो की त्याचा स्वीकारच आम्ही केलेला नाही. जेव्हा भेट वस्तू उघडली जात नाही तेव्हा आपण असं म्हणतो की ती उघडली गेली नाही म्हणजे त्याचा स्वीकार झालेला नाही. अ गिफ्ट अनओपन्ड इज अ गिफ्ट अनरिसिव्ड. म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताला जे भेट म्हणून तुम्हाला आणि मला दिलेला आहे त्याला आम्ही काय केलं पाहिजे, त्याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही आमचं अंतःकरण त्याच्यासाठी उघडं केलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही आमचं अंतःकरण उघडं करत नाही तोपर्यंत तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याला आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये त्याचा स्वीकार करू शकत नाही. आणि मग ही ख्रिस्त जयंती सुद्धा अपूर्ण आहे जोपर्यंत आम्ही त्या ख्रिस्ताचा स्वीकार करत नाही. कारण या ख्रिस्त जयंतीच्या वेळेस ख्रिस्ताचा जन्म जो आहे तो या भूमीवरती तुमच्या आणि माझ्याकरिता झाला. म्हणून त्या ख्रिस्ताचा स्वीकार एक भेट म्हणून तुम्ही आणि मी आपल्या अंतःकरणामध्ये आपण केला पाहिजे. हालेलुया. त्यानंतर चौथी गोष्ट ही आहे की प्रीती इतरांवरती प्रीती करण्यासाठी पाचारण करते. हालेलुया. लव्ह कॉल्स अस टू लव्ह अदर्स. प्रीती इतरांवरती प्रीती करण्यासाठी पाचारण करते. जी प्रीती तुम्ही आणि मी घेतो ती या आगमन समयामध्ये आणि त्याच्यानंतर देखील आम्ही ती प्रीती जी आहे ती आमच्या जीवनामधून त्या प्रीतीला आम्ही वाहू द्यायचं आहे. ती प्रीती आम्ही इतरांपर्यंत आम्ही करायची आहे. आणि यासाठीच परमेश्वराने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. पहिलं योहान याचं 4 अध्याय वचन 7. 1 जॉन चॅप्टर 4 वर्स 7. प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करीतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. हालेलुया. या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपण एकमेकांवरती प्रीती करावी कारण प्रीती देवापासून आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की या प्रीतीचा उगम देवाच्या अंतःकरणापासून झालेला आहे, देवाच्या हृदयातून झालेला आहे. म्हणून ही प्रीती देवापासून आहे. ती प्रीती तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. तुम्ही आणि मी ती प्रीती स्वीकारलेली आहे. आता ही स्वीकारलेली प्रीती जी आहे ती आम्हाला इतरांना दाखवायची आहे. ती प्रीती एकमेकांवरती आम्हाला प्रीती करून आम्हाला देवाची प्रीती काय आहे हे दाखवायचं आहे. प्रियानो, प्रत्येक विश्वासणारा जो आहे त्यांनी प्रीतीला महत्व दिलं पाहिजे. पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही बऱ्याच वेळेस विचार असा करतो की प्रीती म्हणजे एक भावना आहे. तर प्रीती ही भावना नाही आहे. तर प्रीतीचं सत्यता काय आहे, रियालिटी प्रीतीची काय आहे की प्रीती जी आहे ती एक निवड आहे आणि प्रीती एक कृती आहे. आणि प्रीतीचा स्रोत परमेश्वर आहे. देव पिता प्रीतीचा स्रोत आहे. आणि त्यांनी तुमच्या आणि माझ्यावरती एवढी प्रीती केली की त्यांनी त्याच्या एकुलत्या एक पुत्राचा तुमच्या आणि माझ्यासाठी त्याग केलेला आहे. आणि तो पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त एक उदाहरण झालेला आहे. त्या प्रीतीचं उदाहरण, प्रीती म्हणजे काय हे प्रभू येशू ख्रिस्तानी त्याचं उदाहरण देऊन तुम्हाला आणि मला दाखवलेलं आहे. त्याच्या जीवनाच्या द्वारे, त्याच्या मरणाच्या द्वारे जे आहे अत्यंत प्रेम त्यांनी तुमच्या आणि माझ्यावरती केलेलं आहे. हे याचं उदाहरण प्रभू येशूने तुम्हाला आणि मला देऊ केलेलं आहे.
आणि मग जो पवित्र आत्मा आहे त्याने तुम्हाला आणि मला प्रेम करण्याकरिता, प्रीती करण्याकरिता सामर्थ्य प्राप्त करून दिलेला आहे. आज पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये वास करतो, तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये तो राहतो आणि तो तुम्हाला आणि मला ख्रिस्तासारखं बनवत आहे. हालेलुया. आणि म्हणून देवाची प्रीती जी आहे ती नेहमी म्हणजे देवाची प्रीती ही एक निवड आहे आणि ही एक कृती आहे आणि आम्ही ते प्रेम इतरांवरती आम्ही केलं पाहिजे. देवाने आमच्यावर प्रीती केली म्हणून आम्ही इतरांवरती प्रीती करून आम्ही त्याच्या सारखं आम्ही प्रीती देणार हे बनलं पाहिजे. प्रियानो, म्हणून या आगमन समयामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला आव्हान करत आहे की आम्ही जगावरती आम्ही प्रीती केली पाहिजे, एकमेकांवरती आम्ही प्रीती केली पाहिजे. जे एकांकीपणामध्ये जीवन जगतात, जे लोनली आहेत, यांच्यावरती आम्ही प्रेम केलं पाहिजे. ज्यांनी आम्हाला दुःख दिलेलं आहे, ज्यांनी आमची अंतकरणे दुखावली आहेत, त्यांना आम्ही क्षमा केली पाहिजे. या आगमन समयामध्ये गरजू लोकांची आम्ही मदत केली पाहिजे, त्यांची गोरगरीब अनाथांची आम्ही काळजी घेतली पाहिजे, विधवांची आम्ही काळजी घेतली पाहिजे आणि या कठोर जगातील लोकांना आम्ही दया दाखवली पाहिजे. दयाळूपण जे आमच्यामध्ये आहे ते आम्ही जगातील कठोर लोकांना आम्ही दाखवलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही या जगाला आमचं प्रेम, आमची प्रीती आम्ही व्यक्त करू शकतो. हालेलुया. ख्रिस्ताचं प्रेम जे तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये आहे ते आम्ही जगाला प्रतिबिंबित करायचं आहे प्रियानो या समयामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग मला तुम्हाला सांगू द्या की ही जी प्रीती आहे ती पुन्हा येणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव प्रीती आहे, येशू प्रीती आहे आणि हीच प्रीती म्हणजे येशू पुन्हा येणार आहे, प्रीती पुन्हा येणार आहे. हा आगमन समय जो आहे हा फक्त ख्रिस्त जयंतीपर्यंतचा समय नाही. पहिला फक्त आगमनाविषयी तो बोलत नाही, तर हा आगमन समय जो आहे तो येशूच्या परत येण्याकडे सुद्धा तो निर्देशित करत आहे. हालेलुया. पहिलं थेसलोनिकरास पत्र याचा 3रा अध्याय वचन 12. 1 Thessalonians chapter 3 verse 12. आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो. हालेलुया. आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो. हालेलुया. या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमची जी काही प्रीती आहे, जी एकमेकांच्या प्रती आहे किंवा सर्वांवरती तुमची जी प्रीती आहे ती देव काय करो, ती अधिक वाढवो, त्याच्यामध्ये विपुलता येऊ. हालेलुया. ती विपुलतेने ती प्रीती वाढो, ही प्रार्थना जी आहे तो त्या ठिकाणी पाऊल करत आहे प्रियानो. हालेलुया. ही प्रीती जी आहे ती आम्ही सक्रियरित्या जी आहे ती आम्ही इतरांना दाखवली पाहिजे. ती आमच्यामध्ये ती प्रीती सतत वाढली पाहिजे. थोड्या वेळ आम्ही प्रीती करणार, कधी कधी आम्ही प्रीती दाखवणार, इतर वेळेस आम्ही प्रीती दाखवणार नाही असं नाहीये. तर सातत्याने ती प्रीती आम्हाला दाखवली पाहिजे, कारण प्रीती कधी बदलत नाही. हालेलुया. प्रीती कधी बदलत नाही, प्रीती कधी रुसत नाही. आपण गीत गायलं त्याच्यामध्ये आपण हे सर्व म्हटलेलं आहे की प्रीती कशा प्रकारची आहे. तर प्रीती जी आहे ती कधीही बदलत नाही. आणि म्हणून देवाला आपण नेहमी सांगितलं पाहिजे की देवा तुझ्या प्रीतीने तू मला काय कर, अधिक आणि अधिक भर. आणि देवाकडे इतका त्या प्रीतीचा साठा आहे, तो कधी न संपणारा साठा जो आहे प्रीतीचा तो देवाकडे आहे. आणि आम्ही नेहमी देवाकडून विनंती केली पाहिजे, देवाला सांगितलं पाहिजे की देवा तुझ्या प्रीतीने तू काय कर, मला ओतपोत असं तू मला भर. आणि ती प्रीती ज्यावेळेस भरून आमच्यामधून वाहते त्यावेळेस ती प्रीती इतरांपर्यंत ती वाहत जाते. आणि म्हणून प्रीती करण्याची संधी परमेश्वरा तू मला दे अशी आमची देवाकडे प्रार्थना असली पाहिजे. प्रीती करण्याची संधी ज्यावेळेस देव आम्हाला देईल त्यावेळेस आम्ही भरभरून जे आहे ते इतरांवरती आम्ही प्रीती करू. आणि आमच्या मध्ये जो ख्रिस्त आहे तो ख्रिस्त आम्ही इतरांना काय करू, तो आम्ही प्रतिबिंबित करू. हालेलुया. आणि हे करत असताना
आम्ही काय करत आहे, एक अपेक्षेचं जीवन जगत आहे. आम्हाला एक भविष्यामध्ये एक भविष्याची आशा परमेश्वराने तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. आणि ती ही की जे प्रेम परमेश्वराने या ख्रिसमसच्या वेळेस पाठवलं होतं, त्यानंतर त्या प्रेमाचा त्याग झालेला आहे आणि ते प्रेम जे आहे ते पुनरुत्थित झालं आणि आज पुन्हा ते प्रेम तुमच्या आणि माझ्यासाठी या पृथ्वीवरती उतरून येणार आहे. हालेलुया. आणि म्हणून त्या भविष्याची अपेक्षा आम्ही करत हे उर्वरित जीवन आम्ही जगलं पाहिजे. कारण आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची प्रतीक्षा असली पाहिजे. हालेलुया. अपेक्षेने आशा धरून आम्ही त्याची वाट जी आहे ती आम्ही पाहिली पाहिजे. आणि म्हणून हीच प्रीती जी आम्हाला त्या गव्हाणीमध्ये दिसते, हीच प्रीती आज आम्हाला आकाशातून किंवा स्वर्गातून उतरतेला तुम्हाला आणि मला दिसणार आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा प्रीती म्हणून तो या जगामध्ये उतरून येणार आहे आणि पुन्हा तुम्हाला आणि मला त्याच्या बरोबर तो स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रीती जी आहे या आगमनाची, या आगमन समयाची साक्ष जी आहे ती प्रीती असू द्या प्रियानो. या आगमन समय आम्ही ते प्रेम, येशूचे प्रेम, येशूची प्रीती जी आहे ती आम्ही आमच्या घरामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या कामाच्या ठिकाणी, आमच्या मंडळांमधून ती प्रीती जी आहे ती आम्ही दर्शवली पाहिजे. फक्त या ख्रिसमसच्या समयामध्येच नाही तर इथून पुढे प्रत्येक दिवशी आमच्यामधून ती देवाची प्रीती जी आहे ती वाहली पाहिजे. हालेलुया. पाऊल ज्यावेळेस करिंथरास पत्रामध्ये पहिल्या पत्रामध्ये 13व्या अध्यायामध्ये प्रीतीविषयी लिहित आहे, त्यावेळेस तो शेवटचं वाक्य 13व्या वचनामध्ये काय म्हणत आहे, त्या ठिकाणी 13व्या वचनामध्ये तो म्हणतो, 1 Corinthians 13:13 सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. हालेलुया. विश्वास महत्वाचा आहे, आशा पण महत्वाची आहे, प्रीती पण महत्वाची आहे आणि या सगळ्या गोष्टी टिकणाऱ्या आहेत. शेवटपर्यंत विश्वास, आशा आणि प्रीती या टिकणाऱ्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये या तिन्हीमध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते सर्वात श्रेष्ठ ही प्रीती आहे. आणि म्हणून प्रियानो, देवाची प्रीती तुमच्यामध्ये भरून वाहू दे. प्रियानो, तुमच्यामधून भरून वाहू दे. तुम्ही आज स्वतःसाठी जगत असला तरी तुम्ही ते प्रेम जे आहे ते स्वतःपुरतं ते ठेवू नका, तर ते देवाचं प्रेम, देवाची प्रीती जी आहे ती तुमच्यामधून ती इतरांपर्यंत ती वाहू द्या. कारण याच कारणासाठी प्रीती जी आहे ती स्वर्गातून खाली पृथ्वीवरती उतरून आली. तिने देहरूप धारण केला आणि त्या प्रीतीने, ती प्रीती तुम्हाला आणि मला एक भेट म्हणून देण्यासाठी दिलेली आहे. ती प्रीती इतरांवरती प्रेम करण्यासाठी, इतरांवरती प्रीती करण्यासाठी दिलेली आहे. आणि ती प्रीती पुन्हा येईपर्यंत आम्हाला एकमेकांबरोबर प्रीती करण्यास सांगितलेलं आहे. आणि म्हणून या आगमनाच्या समयामध्ये आम्ही जे आहे आता दुसऱ्या आगमनाची, पहिल्या आगमनाची आणि दुसऱ्या आगमनाची आम्ही वाट पाहत आहोत. म्हणजे ख्रिसमसची वाट पाहत आहोत, आम्ही प्रभूच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहत आहोत. तर याच्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्यापर्यंत आम्हाला काही गोष्टींचा सराव करायचा आहे. ते म्हणजे आम्हाला देवाचं प्रेम रोज आम्ही त्याच्याकडून घेतलं पाहिजे. रोज आम्ही देवाच्या प्रेमाचा स्वीकार आम्ही केला पाहिजे. आणि आम्ही इतरांवरती प्रीती करण्या अगोदर प्रथम आम्ही देवाकडून प्रीती जी आहे ती घेतली पाहिजे, त्या प्रीतीचा स्वीकार केला पाहिजे, मग आम्ही ती इतरांना दिली पाहिजे. दररोज आम्ही थोडा वेळ देवाच्या सानिध्यामध्ये घालवायचा आहे, प्रार्थना करायची आहे, देवाचा आभार मानायचा आहे. आणि यासाठी की देवाने त्याचं प्रेम, त्याची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांनी तुम्हाला आणि मला देऊ केली, त्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद द्यायचा आहे. दररोज आम्ही शुभवर्तमानामधला एखादा अध्याय घेऊन आम्ही वाचायचा आहे, कारण त्याच्यामध्ये येशू बद्दलच्या गोष्टी लिहिण्यात आलेल्या आहे. जे प्रेम म्हणजे प्रभू, जी प्रीती प्रभू येशू ख्रिस्त आहे तिच्याबद्दल त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे.
आणि देवाचं वचन 1 योहान 4 अध्याय वचन 19 मध्ये म्हणतं, 1 जॉन चॅप्टर 4 वर्स 19, पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. हालेलुया. पहिल्याने देवाने आपल्यावरती प्रीती केलेली आहे प्रियानो, आपण त्याच्यावरती प्रीती केलेली नाही. पहिल्याने त्याने आपल्यावरती प्रीती केली आणि मग म्हणून आपण काय करत आहोत, आज आपण प्रीती करत आहोत. प्रियानो, हे आम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट सरावामध्ये आम्हाला ही करायची आहे की ती प्रीती जी आहे ती आम्हाला दाखवायची आहे. दयाळूपणाच्या द्वारे आम्हाला ती प्रीती अगदी साध्या स्वरूपामध्ये आम्हाला ती प्रीती जी आहे ती छोट्या छोट्या गोष्टी करून, छोटे छोटे कृत्य करून आम्हाला ती प्रीती इतरांना दाखवायची आहे. सौम्य भाषेमध्ये आम्हाला बोलायचं आहे. घरामध्ये असो, आम्ही कामाच्या ठिकाणी असो, समाजामध्ये असो, किती जरी आम्ही तणावामधून जात असेल, किती जरी आम्ही एखाद्या दुःखाच्या प्रसंगामधून जात असो किंवा किती जरी आम्हाला राग आलेला असेल तरी देखील आम्ही सौम्यतेने आम्ही वागलं पाहिजे. प्रियानो, आम्ही कोणतीही अपेक्षा न करता कोणीही आमचं कौतुक करावं यासाठी आम्ही दयाळूपण दाखवायचं नाही प्रियानो. तर आम्ही जे आहे ते प्रीतीमुळे आम्ही काय करायचे, जी देवाची प्रीती आमच्यामध्ये आहे त्याच्याद्वारे आम्ही ते दयाळूपण आणि प्रीती इतरांना दाखवायची आहे, कोणतीही अपेक्षा न करता. हालेलुया. जे लोक एकटेपणामध्ये जगत आहेत, ज्या लोकांना असं वाटतं की देवाला माझा विसर पडलेला आहे, कोणाचंही लक्ष माझ्याकडे नाही, कोण माझी काळजी घेत नाही, असं ज्या लोकांना वाटतं त्या लोकांपर्यंत तुम्ही आणि मी पोहोचलं पाहिजे. त्यांना आम्ही देवाचं प्रेम काय आहे, देवाची प्रीती काय आहे हे तुम्ही आणि मी आपल्या कृतीच्या द्वारे त्यांना दाखवलं पाहिजे, त्यांना उत्तेजन आम्ही दिलं पाहिजे. हालेलुया. आणि फक्त शब्दाने नव्हे तर ते कृतीने आम्ही ते दाखवलं पाहिजे. याच योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 3 अध्याय आणि वचन 18 मध्ये म्हटलेलं आहे. 1 जॉन चॅप्टर 3 वर्स 18 याच्यामध्ये म्हटलेलं आहे, मुलांनो, आपल्या शब्दाने किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. हालेलुया. वचन स्पष्टपणे तुम्हाला आणि मला सांगतं की आम्ही ज्यावेळेस प्रीती करतो त्यावेळेस फक्त शब्दाने नव्हे, जिभेने नव्हे, तर आम्ही प्रीती कशाने केले पाहिजे, कृतीने केले पाहिजे, सत्याने केले पाहिजे. म्हणजे त्या प्रीतीमध्ये खरंपण असलं पाहिजे, त्या प्रीतीमध्ये सत्यता असली पाहिजे. ती प्रीती आमच्या अंतःकरणापासून ती प्रीती जी आहे ती वाहिली पाहिजे. फक्त मुखाच्या द्वारे नाही, फक्त ओठाने नाही, फक्त आमच्या जिभेच्या द्वारे ती प्रीती नसावी. हालेलुया. तर ती कृतीच्या द्वारे ती प्रीती आम्हाला इतरांवरती दाखवायची आहे. त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट तुम्हाला आणि मला करायची आहे तीही आहे की आम्हाला क्षमा करायचं आहे. हालेलुया. क्षमा करण्याचा सराव आम्हाला करायचा आहे. कारण या गवाणीमध्ये जन्मलेलं बाळ जे आहे ते त्याच्याद्वारे देवाने तुम्हाला आणि मला ही आठवण करून दिलेली आहे की हे बाळ जे आहे ते तुमच्या पापाची क्षमा करण्याकरिता मी त्याला जन्मास घातलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा व्हावी, तुम्हाला आणि मला पापामुळे जे मरणदंड मिळणार होतं ते मरण तुमच्यापासून आणि माझ्यापासून परमेश्वराने दूर केलं आणि या प्रभू येशू ख्रिस्ताला या भूतलावरती त्यांनी जन्मास घातलं यासाठी की तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा व्हावी. आणि म्हणून जर परमेश्वराने तुम्हाला आणि मला क्षमा केलेली आहे तर आम्ही सुद्धा इतरांना क्षमा केली पाहिजे. आमच्यामध्ये असणारा सर्व कडूपणा जो आहे लोकांबद्दलचा तो आम्ही आज सोडून दिला पाहिजे. त्यांना आम्ही प्रार्थनेच्या द्वारे आम्ही त्यांना क्षमा केली पाहिजे आणि त्याचबरोबर समेट करण्याकरिता आम्ही एक पाऊल स्वतः उचलला पाहिजे. एक तर आम्ही त्यांना एक फोन कॉल करून आम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना आम्ही क्षमा करू शकतो, नाहीतर एखादा मेसेज आम्ही पाठवून त्यांना आम्ही क्षमा करू शकतो, नाहीतर आम्ही त्यांना समोरासमोर भेटून जे काही त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये वादविवाद गैरसमज झालेला आहे त्या सर्वांसाठी काय केलं पाहिजे, आम्ही क्षमा केली पाहिजे, समेट आम्ही केला पाहिजे. हालेलुया.
देवाचं वचन इफिस 4:32 मध्ये तुम्हाला आणि मला सांगतं. इफिशियन्स चॅप्टर 4 वर्स 32. इफिस 4:32 मध्ये देवाचं वचन म्हणतं, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. हालेलुया. वचन स्पष्ट तुम्हाला आणि मला आज्ञा देत आहे की तुम्हाला आणि मला एकमेकांची क्षमा करायची आहे. कारण प्रथम देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला आणि मला क्षमा केलेली आहे. तुमच्या आणि माझ्या पापाची, अपराधांची देवाने क्षमा केलेली आहे. येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवून ती क्षमा जी आहे ती त्याने तुम्हाला आणि मला केलेली आहे. आणि म्हणून आम्ही काय करायचं आहे, आम्ही इतरांना क्षमा करायची आहे, एकमेकांना आम्ही क्षमा करायची आहे. आणि तेच आम्हाला या आगमन समयामध्ये आम्ही जगत असताना आम्ही ते केलं पाहिजे. ज्याने आम्हाला दुःख दिलेलं आहे, ज्याने आम्हाला त्रास दिलेला आहे, ज्याने आमच्याबद्दल अपशब्द काढलेले आहेत, जे आमच्या बरोबर भांडले आहेत, ज्याने आमच्याबद्दलचा गैरसमज करून घेतलेला आहे, या समयामध्ये आम्ही प्रत्येकाला क्षमाही केली पाहिजे. प्रियानो, या वर्षभरामध्ये जर का अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या असतील तर त्या सर्व याच वर्षामध्ये आम्ही त्या सोडून दिल्या पाहिजेत. त्या लोकांना आम्ही याच वर्षामध्ये आम्ही क्षमा केली पाहिजे. पुढच्या वर्षापर्यंत आम्हाला त्या गोष्टी घेऊन जायच्या नाहीयेत. जुनं ते होऊन गेलेलं आहे, जुनं ते मागेच ठेवलं पाहिजे आणि नव्या गोष्टी परमेश्वर आमच्यासाठी करणार आहेत. आणि म्हणून नव्याने आम्ही त्या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्पण जे आहे ते आम्ही केलं पाहिजे. चौथी गोष्ट सरावामध्ये आम्हाला ही करायची आहे की जे एकांकीपणामध्ये जीवन जगत आहेत, लोनलीनेस मध्ये जीवन जगत आहेत, जे गरजू लोक आहेत, आम्हाला त्यांची काळजी घ्यायची आहे. कारण परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला अशाच लोकांकरिता त्याने या भूतलावरती जन्मास घातलेला आहे. जे दीन आहेत, जे गरीब आहेत, जे गरजू आहेत, जे अशांसाठी येशूला पाठवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्हाला देखील अशांची काळजी या आगमन समयामध्ये आम्हाला घ्यायची आहे. जे गरजू आहेत, जे एकांकीपणामध्ये जीवन जगतात, जे गरीब आहेत, ज्यांना अन्न वस्त्र निवारा नाही, अशांची काळजी आम्ही घेतली पाहिजे. प्रियानो, ज्या विधवा आहेत, जे वृद्ध लोक आहेत आणि जे एकटेपणाचं जीवन जगत आहेत, यांना आम्ही जाऊन भेट दिली पाहिजे. त्यांची विचारपूस आम्ही केली पाहिजे. त्यांना कोणत्या गोष्टींची गरज आहे हे आम्ही विचारलं पाहिजे. त्या गोष्टींचा आम्ही पुरवठा केला पाहिजे. येशूची प्रीती काय आहे ही आम्ही कृत्यांच्या द्वारे आम्ही त्यांना दाखवली पाहिजे. त्यांच्या बरोबर आम्ही जर का शक्य असेल तर आम्ही त्यांना अन्नदान करू शकतो, त्यांच्या बरोबर आम्ही जेवू शकतो, त्यांना एखादी भेट वस्तू या समयामध्ये आम्ही देऊन ख्रिस्ताची प्रीती जी आहे ती आम्ही दाखवू शकतो. याकोब त्याच्या पत्रामध्ये म्हणतो, याकोब 1:27 मध्ये, जेम्स चॅप्टर 1 वर्स 27, देव पित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. हालेलुया. देव पित्याच्या दृष्टीने काय शुद्ध आहे आणि काय निर्मळ धर्माचरण आहे, तर ते हे आहे की अनाथांची आणि विधवांची आम्ही काय केले पाहिजे, संकटामध्ये त्यांचा आम्ही समाचार घेतला पाहिजे. हालेलुया. आणि स्वतःला सुद्धा जगापासून निष्कलंक ठेवणं हेच ते धर्माचरण आहे. प्रियानो, हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला आणि मला शास्त्र सांगतं की अनाथांची आणि विधवांची तुम्ही आणि मी काळजी घेतली पाहिजे, त्यांचा समाचार घेतला पाहिजे. ज्या गोष्टींची त्यांना गरज आहे त्या गोष्टींचा पुरवठा आम्ही करून त्यांची काळजी जी आहे ती तुम्ही आणि मी घेतली पाहिजे. हालेलुया. पाचवी गोष्ट ही आहे की प्रीतीद्वारे जे आहे आम्हाला प्रकाश बनायचा आहे. प्रीतीद्वारे प्रकाश बनायचा आहे. या आगमन समयामध्ये, या अंधकारमय जगामध्ये तुम्हाला आणि मला देवाची प्रीती जी आहे ती आमच्या मधून इतरांना दिसली पाहिजे, ती आमच्या मधून ती प्रकाशित जी आहे झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, तर आम्ही प्रार्थना या अंधारमय जीवनाकरिता, या अंधारमय जगासाठी तुम्ही आणि मी प्रार्थना केली पाहिजे. जे जग हे नकारात्मक गोष्टी बोलेल,
जग हे तुमच्या आणि विरोधामध्ये, तुमच्या आणि माझ्या विरोधामध्ये भरपूर काही गोष्टी करेल, भरपूर काय बोलेल, पण त्यासाठी त्याला आम्ही प्रतिसाद, त्या नकारात्मक गोष्टींना प्रतिसाद आम्ही प्रार्थनेने द्यायचा आहे प्रियानो. आणि सौम्य भाषेमध्ये आम्ही त्यांच्याशी बोलायचं आहे. ते आमच्या बरोबर वाद करतात म्हणून आम्हाला त्यांच्या बरोबर वाद करायचा नाही. ते आमच्या बरोबर भांडण करतात, आमच्या विरोधामध्ये जातात म्हणून आम्ही त्यांच्या विरोधामध्ये जायचं नाही. आम्ही त्यांच्या बरोबर भांडण करायचं नाही. आम्ही कोणतेही आर्ग्युमेंट त्यांच्या बरोबर करायचे नाही. तर सौम्य भाषेमध्ये आम्हाला त्यांना उत्तर द्यायचं आहे आणि सर्व काही गोष्टी प्रार्थनेमध्ये आम्हाला देवाला सांगायच्या आहेत प्रियानो. हालेलुया. आणि लोकांसमोर देवाचा जो प्रकाश आहे तो आम्हाला लोकांसमोर पाडायचा आहे. हालेलुया. आम्हाला चांगली कृत्य करायची आहे. जग जरी वाईट कृत्य आमच्या बद्दल करत असतील, आमच्यासाठी करत असतील, तरी देखील आम्हाला सत्य कृत्य आम्हाला करायचं आहे. चांगलं कर्म आम्हाला करून जगाला दाखवायचं आहे की आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत. आम्ही त्या प्रकाशामध्ये, जो खरा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्यामध्ये चालणारे आम्ही लोक आहोत. आणि त्याचा जो प्रकाश तुमच्या आणि माझ्या मध्ये आहे तो प्रकाश आम्ही या जगाला प्रतिबिंबित केला पाहिजे. मत्ती 5:16 मध्ये लिहिलेलं आहे, मॅथ्यू चॅप्टर 5 वर्स 16, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. हालेलुया. तर आमचा जो काही प्रकाश आहे तो लोकांसमोर आम्हाला पाडायचा आहे आणि आमची सत्कर्मे जी आहेत ती आमच्यामधून जर का जगाला दिसली तर ज्या देवाची तुम्ही आणि मी स्तुती, आराधना, अर्चना, भक्ती करतो त्या स्वर्गीय पित्याचं ते देखील गौरव करतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि शेवटची गोष्ट आहे की आम्हाला प्रीती आमच्या कुटुंबामध्ये दाखवायची आहे आणि आमच्या मंडळीमध्ये आम्हाला दाखवायची आहे. हा समय परमेश्वराने तुम्हाला आणि मला प्रीती करण्यासाठी दिलेला आहे. एकमेकांवरती आम्ही प्रीती केली पाहिजे. मग ते कुटुंबामध्ये असू दे, ते आमच्या मंडळीमध्ये असू दे किंवा आमच्या समाजामध्ये असू दे. हालेलुया. एकमेकांसाठी तुम्ही आणि मी प्रार्थना केली पाहिजे. एक कुटुंब म्हणून एकत्र येऊन प्रार्थना केली पाहिजे. एक मंडळी म्हणून एकत्र येऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आणि जे कोणी नवीन व्यक्तीची भर आमच्या कुटुंबामध्ये पडते किंवा नवीन व्यक्तीची भर आमच्या मंडळीमध्ये पडली तर ती देवाची प्रीती आम्ही त्या व्यक्तीच्या प्रती सुद्धा आम्ही दाखवली पाहिजे. 1 पेत्र याचा 4 अध्याय वचन 8. 1 पीटर चॅप्टर 4 वर्स 8. मुख्यतः एकमेकांवर एक निष्ठेने प्रीती करा, कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते. हालेलुया. एकमेकांवर एक निष्ठेने प्रीती करा म्हटलेलं आहे. तुम्हाला आणि मला एक निष्ठेने एकमेकांवरती तुम्हाला आणि मला प्रीती करायची आहे. कारण प्रीती काय करते? पापाला झाकते असं म्हटलेलं आहे. हालेलुया. पापांची रास झाकून टाकते प्रीती. म्हणून आम्हाला एकमेकांवरती प्रीती करायची आहे. तर आपण या समयामध्ये, या ख्रिस्त जयंतीच्या समयामध्ये येशूच्या दुसऱ्या आगमनाची प्रतीक्षा तुम्ही आणि मी करत असताना आपण हा निश्चय करूया की आम्ही जे आहे ते परमेश्वराची प्रीती, देवाची प्रीती आम्ही इतरांना दाखवणार आहे. या समयामध्ये आम्ही हेतुपूर्ण आम्ही प्रीती जी आहे इतरांवरती आम्ही दाखवली पाहिजे. ख्रिस्ताचं प्रेम जे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामधून वाहत आहे ते प्रेम आम्ही इतरांना दाखवलं पाहिजे. ते इतरांना आम्ही प्रतिबिंबित आम्ही केलं पाहिजे. 1 थेसलोनिकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 12. 1 थेसलोनियन्स चॅप्टर 3 वर्स 12. आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो. हालेलुया. ही प्रार्थना जी आहे ती प्रेषित पावलाची प्रार्थना होती. प्रेषित पावलासहित इतर जे कोणी त्याचे सहकारी होते, त्याच्याबरोबर सहकर्मचारी होते, त्यांची प्रार्थना या मंडळीसाठी होती की जशी प्रीती तुम्हावरती
जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवरती वाढवून विपुल करो. हालेलुया. आज माझी प्रार्थना तुमच्यासाठी हीच आहे की देवाने जी काही प्रीती तुम्हाला देऊ केलेली आहे ती प्रीती तुम्ही एकमेकांवरती करा आणि देव तुमच्यामधली प्रीती जी आहे ती अधिक आणि अधिक ती वाढवो. तुमच्यामधली प्रीती जी आहे ती विपुलतेने देव त्याची वाढ करो, जेणेकरून तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत त्या सर्वांवरती तुम्ही काय करणार? प्रीती करणार. तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला प्रीती करायची आहे, कारण प्रीती जी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. हालेलुया. म्हणून या आगमनाच्या समयामध्ये आपण प्रीती करूया प्रियानो. आपल्याला ठाऊक आहे की ही प्रीती जी आहे ती त्या गवाणीमधून ती प्रीती जी आहे ती जन्मास आली आणि आज ती प्रीती तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये ती वास करते आणि हीच प्रीती तुम्हाला आणि मला पुन्हा त्या देवपित्याकडे घेऊन जाण्याकरिता ही प्रीती पुन्हा येणार आहे. हालेलुया. देव करो आज हे वचन सर्वांसाठी हे आशीर्वादाचं ठरो आणि खरोखर या ख्रिस्त जयंतीच्या समयामध्ये जी ही प्रीती खाली उतरून आलेली आहे ती प्रीती पूर्णपणे तुमच्या आणि माझ्या मनामध्ये अंतःकरणामध्ये ती भरून वाहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. हालेलुया. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. या वचनाकरिता आपण देवाला धन्यवाद देऊया. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण पित्या तू आमच्यावरती एवढी प्रीती केली की तुझा एकुलता एक पुत्र प्रभू तू आम्हासाठी देव केलास. प्रभू त्या पुत्राला प्रभू तू देहरूप देऊन मानव रूप धारण करून या जगामध्ये तू आमच्यासाठी त्याला तू पाठवून दिलंस. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू दाळ परमेश्वरा, जी प्रीती तू आम्हाला दाखवलेली आहेस तीच प्रीती आम्ही इतरांना दाखवावी अशी आज्ञा तू आम्हाला केलेली आहेस. आणि म्हणून प्रभू आम्ही प्रार्थना करीतो की तू दाखवलेली जी प्रीती आहे त्या प्रीतीचा आम्ही स्वीकार करावा. ती प्रीती आमच्या अंतःकरणामध्ये प्रभू भरून ती वाहू दे आणि ती प्रीती आम्ही इतरांना दाखवण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी प्रार्थना आणि विनंती करते. प्रभू फक्त शब्दाने नव्हे, फक्त प्रभू ओठाने नव्हे, तर जिभेने नव्हे, तर प्रभू ती कृतीने आणि सत्याने ती प्रीती आम्ही एकमेकांवरती दाखवावी याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रभू ती प्रीती, ते आपलेपण, ते दयाळूपण प्रभू आमच्यामधून ते इतरांपर्यंत वाहू दे. जे गरीब आहेत, गरजू आणि गरजवंत लोकांपर्यंत बाप्पा ती प्रीती वाहू दे. या अंधकारमय जगामध्ये जगत असणाऱ्या लोकांपर्यंत प्रभू तुझी प्रीती आम्ही घेऊन जावं याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. प्रभू नाशाच्या वाटेकडे जात असणाऱ्या या जगाला प्रभू या दिवसांमध्ये प्रभू आम्ही ख्रिस्त ही भेट आम्ही त्यांना द्यावी आणि ख्रिस्ताला त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकार करावा आणि प्रभू त्या ख्रिस्ताला त्यांनी आपलं जीवन समर्पित करून बाप्पा प्रभू एक आज्ञापालनाचं जीवन जगून त्यांनी देखील प्रभू तू दिलेलं सार्वकालिक जीवन प्राप्त करावं याकरिता प्रभू या जगासाठी आम्ही प्रार्थना करतो. कारण प्रभू दाळ परमेश्वरात जो वचन आम्हाला सांगतं की या जगाचा नाश होऊ नये अशी तुझी इच्छा नाहीये, तर प्रत्येकाला ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं ही तुझी इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू आम्ही या जगासाठी प्रार्थना करीतो की या जगाला या दिवसांमध्ये ख्रिस्ताचं प्रेम काय आहे, त्याची प्रीती काय आहे हे या जगाने ओळखावं आणि ख्रिस्ताचा स्वीकार करावा याकरिता प्रभू या जगाचं सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. प्रभू तू आमच्याद्वारे तुझी प्रीती आमच्यामधून प्रभू ती वाहू दे. आम्ही एकमेकांवरती प्रीती करण्याकरिता तू आमचं सहाय्य कर अशी मी तुझ्याजवळ प्रार्थना आणि विनंती करते. येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून तू ऐक पित्या. आमेन. आमेन.